परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलेकर विठ्ठल श्री ज्ञानेश्वर तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरु येषां चरण सान्निध्य जीवामुक्ता भवन्ति साकरं सुखतं ज्ञानदान परायण विनायक वंदे भवन्ति ज्ञान प्रताप प्रस्तुवचनामृत अद्वैत भापट्टो हित बुद्धि ज्ञानेश्वर भगवान श्रीरघुनाथ गुरुदेव। अनिर्वचनीय ख्याति की यह रीति है, जितने ब्रह्म ज्ञान है जितने ब्रह्म ज्ञान है तिनके विषय सारे अनिर्वचनीय उत्पन्न होवे है। विषय असा आहे, प्रश्न एक आहे पण त्याच प्रश्नाचं उत्तर एक रीतीने द्यायला लागलेत। पाठीमाग काय केलंय तर पूर्व पक्ष असं केला की समान सत्य म्हणजे साधक बाधक करतो, विषम सत्य साधक बाधक करतो। सत्ता या शब्दाचा अर्थ अस्तित्व, एक प्रतीती मात्र अस्तित्व ती प्रातिभाषिक सत्ता, दीर्घकालाची प्रतीती येते त्याला व्यवहार सत्ता आणि तिन्ही कालामध्ये ज्याची प्रतीती येते त्याला पारमार्थिक सत्ता। आता याच्यामध्ये सद्गुरू हे मिथ्या आहेत का सत्य आहेत याच्याबद्दल त्यांचा वाद आहे, पण त्याचं उत्तर एक त्याच प्रश्नाचं उत्तर जरा दुसऱ्या रीतीने देतात। ते काय, आता सद्गुरू प्रातिभाषिक सत्तेचे आहे का पारमार्थिक सत्तेचे हे प्रकरण सांगायला पाहिजे, पण ही सांगायला अनिर्वचनीय खाती म्हणजे अनिर्वचनीय खाती त्याला कळलं मग त्याचा प्रश्न त्याला सुटतो, हे एक लक्षात ठेवा। त्याचा प्रश्न त्याला सुटलं पाहिजे असं ही युक्ती आहे। असं पाठीमागची दिशा दाखवली, त्या प्रश्नाची भूमिका दाखवली आणि त्याचं उत्तर कशा रीतीने द्यायला लागले हे बी दाखवलं। अनिर्वचनीय ख्याती त्याला भ्रांती ज्ञान म्हणायचं। भ्रांती ज्ञान पदार्थ कसे चला विषय विना कोई ज्ञान होवे नहीं, यह सिद्धांत है। आता विषयाशिवाय ज्ञान होणारच नाही। पाचच विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, तर विषयाशिवाय ज्ञान होत नाही। म्हणून हे जे काही विषय आहेत ते अनिर्वचनीय आहेत। पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान अनिर्वचनीय, आणि अनिर्वचनीय म्हणलं की स्वरूपाने घराला ज्ञानाने बाद। चला, और शास्त्रन के मत में तो अन्य पदार्थ का अन्य रूपते भान होवे सो भ्रम कहिए है। आणि शास्त्रामध्ये एक पदार्थ असून तोच पदार्थ अन्य रूपाने भासला त्याला काय म्हणायचं? भ्रम, भ्रांती, भ्रम म्हणायचं। आता व्यावहारिक भ्रांती वेगळे, व्यावहारिक भ्रांतीचा विषय नाही। व्यावहारिक भ्रांतीला काय अर्थच नाही, म्हणजे त्याला भ्रांती कशाची पोटाची ही व्यवहार आहे, पण परमार्थिक दृष्टीनं अनिर्वचनीय पदार्थ त्याचं ज्ञान भ्रमरूप आहे। चला, सिद्धांत में तो जैसा पदार्थ होवे तैसा ही ज्ञान होवे है। आता काही शास्त्रामध्ये पदार्थ एक ज्ञान एक हे नैयायिकाच्या शास्त्रात गौतम ऋषीच्या, आणि हिचं कसं आहे जसा पदार्थ तसं ज्ञान, पदार्थ जसा आहे तसंच त्याचं ज्ञान आहे। आणि त्याचं म्हणणं मागचं एक पदार्थ आणि दुसरे पदार्थ त्याचं ज्ञान होतं, एकावर दुसरा पदार्थ भासतो असं त्याचं ज्ञान आहे, पण ते बरोबर नाही। याते ब्रह्मस्थल में भी विषय की उत्पत्ति अवश्य होवे है। म्हणून
काय म्हणून विषयाची प्रतीती येते म्हणून विषयाची उत्पत्ती मानावं लागेल. रज्जूवर सर्प आहे की नाही, किंवा पाठीमागचा जर विषय असला तुमच्या लक्षात तर स्वप्नावर त्रिपुटी उत्पन्न झालीच की. बाकी त्याचं खंडन म्हणणं नाही मी सांगतो तुम्हाला, पण स्वप्नामध्ये उत्पन्न झाली की त्रिपुटी. आणि ते साक्षी भाष्य आहे. स्वप्नातल्या त्रिपुटीला अधिष्ठान कोण आहे? साक्षी. हा, म्हणून आता ते स्वप्न हे तुला विद्येचं कार्य करण्याकरता, आणि तिथे उत्पत्ती होती पदार्थाची, होती नदी नाले पर्वत काय असेल ते. विषय विना ज्ञान होवे नाही. आणि हे झालं पाठीमागचं सांगितलं मी. आणि तिथे ते पदार्थाची उत्पत्ती होती म्हणून पदार्थ असल्याशिवाय पदार्थ ज्ञान होत नाही. जसा पदार्थ तसं ज्ञान. किंवा हे सांगायचं बैल समोर त्याला घोडे ज्ञान होते का? जसा पदार्थ तसं ज्ञान होते. इस रीति से स्वप्न में त्रिपुटी की प्रतीति होने से सारा समाज उत्पन्न होवे है. अशा रीतीनं स्वप्नामध्ये त्रिपुटी उत्पन्न होती ज्ञाता ज्ञानने. या त्रिपुटी म्हणा. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानाने वस्तू करते ते ज्ञान, आणि ज्याचं झालं ते ज्ञेय, ही त्रिपुटी होती. स्वप्नामध्ये माणूस आहे, हा ज्ञात आहे. त्या माणसाची वरती पदार्थ स्मरण केले, ती वरती ज्ञान आहे, पदार्थाचा आकार झालेले. आणि पदार्थ हे प्रमेय म्हणजे ज्ञेय आहे. म्हणून असे त्रिपुटी कोणती स्वप्नामध्ये उत्पन्न होते. याके विषय स्वप्न के उत्पत्ति की शंका करके अंतकरण व अविद्या के परिणाम और चेतन के विवर्त स्वप्न की सिद्धि. म्हणून याविषयी स्वप्नाचे पदार्थ अविद्यावृत्तीचं म्हणा किंवा अंतकरणवृत्तीचं म्हणा. अंतकरणवृत्तीचं जर म्हणले तर जरा थोडेसे स्थूल बुद्धीच्या दृष्टीवर, आणि अविद्यावृत्तीचं जर म्हणलं तर सूक्ष्म बुद्धी झाली. अविद्यावृत्ती म्हटलं तर प्रातिभाषिक सत्ता येते, आणि अंतकरणच अविद्याचं कार्य म्हणलं तरी प्रातिभाषिक पण थोडं वेळ लागतो. अंतकरण स्थूल भाषामध्ये घेतलं आणि अविद्या मुख्य विषय. मग स्वप्नातले पदार्थ किंवा स्वप्न अंतकरण म्हणा किंवा अविद्या म्हणा. चला, ऐसी शंका होवे है. स्वप्न के जो पदार्थ प्रतीत होवे है तिनकी उत्पत्ति अंगीकार होवे, तो जैसे स्वप्न दृष्टांत से जागृत के पदार्थ मिथ्या सिद्धांत में कहे हैं, तैसे जागृत के पदार्थन की न्यायी उत्पत्ति वाले होने ते स्वप्न के पदार्थ ही सत्य हुए चाहिए. स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती मांडली, अनुवाद केला पूर्व पक्षाचा. हे कोणासमोर हे कळलं पाहिजे. पण ती वेदांतीच अनुवाद करतात. तेव्हा एखाद्या श्रोत्याला शंका येईल म्हणून ते शंका म्हणतात. असं त्याचे दोन्ही प्रकार आहेत. एखादा चतुर श्रोता जर असतं तर मागच्या विषय संबंधी बोलू शकेल, त्याच्या आधी हेच बोलतात. आता काय वाचते विषय, आताचा विषय वाच. स्वप्न के जो पदार्थ प्रतीत होवे है तिनकी उत्पत्ति अंगीकार होवे, तो जैसे स्वप्न दृष्टांत से जागृत के पदार्थ मिथ्या सिद्धांत में कहे हैं, तैसे जागृत के पदार्थन की न्यायी उत्पत्ति वाले होने ते स्वप्न के पदार्थ ही सत्य हुए चाहिए. आहे का नाही. जसं स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती मांडली ना, मग जागृतीच्या पदार्थाची उत्पत्ती होते ना, उत्पन्न होतात. मग जागृतीच्या पदार्थ उत्पन्न झाल्यानंतर ते सत्य आहे. मग जे उत्पन्न झालेला पदार्थ सत्यच असतो ना, मग स्वप्नातले पदार्थ सत्य म्हणा. और कारण हे तार्किक आहे ना. और स्वप्न के माही पदार्थन की उत्पत्ति नहीं माने तब यह दोष नहीं. आणि जर स्वप्नातल्या पदार्थाची उत्पत्ती जर नाही मानली तर हा दोष येत नाही. कोणता दोन जागृतीसारखे ते पण बरोबर. काहे ते
जागृत के पदार्थ तो उत्पन्न हुए प्रतीत होवे है और स्वप्न में पदार्थ बिना हुए प्रतीत होवे है. आता गमत असे, जागृतीमध्ये पदार्थ उत्पन्न झालेले प्रत्यय येते, पण स्वप्नामध्ये उत्पन्न झालेले पदार्थ प्रत्यय येत नाही. आता याच्यात जरा थोडं जर लक्षात घ्या, कोणत्या वर्षाला फळ येतं नाही, तर त्या फळाची उत्पत्ती झाली का नाही, त्याचे वाढ, त्याचा पूर्व भाग, तोर, त्याचे फुलाची कळी, आणि ते फुल संपल्यानंतर पुन्हा फळ ते उत्पन्न मग ते कोणत्या घ्या, पशुची घ्या, पक्ष्याची घ्या, मानवतेची घ्या, मग उत्पन्न प्रतीची येते उत्पत्तीची. तसं स्वप्नामध्ये मग तुम्ही स्वप्नामध्ये उत्पन्न होता का असं कसं म्हणता? याते स्वप्न में विना हुए पदार्थन का ज्ञान भ्रमरूप होवे है. म्हणून पदार्थ नसताना पदार्थाचं ज्ञान जे आहे ते भ्रमरूप आहे. तसंच आहे इकडे सुद्धा, पण ही नजर नाही. हो, स्वप्न नसलेले भासते, तसं ही जागृती नसलेली आहे, पण एवढं सिद्धांत शिकवत नाही. याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो, गुरुजींनी सांगावं, स्वप्नाची स्मृती जागृतीत आहे, पण जागृती स्वप्नात नाही. मग ज्या पदार्थाची स्मृती नाही तो पदार्थ कितपत खरा, पण हेच न कळणं, अविद्येचे अपूर्व लीला, त्याच्यामुळे जागृत पदार्थाची उत्पत्ती होती असं आहे. आणि त्याची उत्पत्ती म्हणजे ह्याची उत्पत्ती मानावं, अशी ह्याची उत्पत्ती मानत नाही, आणि त्याची होता मग हे कसं काय? तिनकी उत्पत्ती मानणे योग्य नाही. म्हणून कोणती उत्पत्ती मानणे योग्य नाही? स्वप्नाच्या पदार्थाचे. पण उत्पन्न होतात मात्र अविद्येचं कार्य असल्यामुळे. ता शंका का समाधान दोहा. साधन सामग्री बिना उपजे झूठ सु होय, बिन सामग्री उपजे युति मिथ्या जोय. टीका. जिस वस्तु की उत्पत्ति में जितना देश कालादि सामग्री साधन कहिए कारण है, उतनी सामग्री बिना उपजे सो मिथ्या कहिए है. अरे बेड्या, सामग्री असल्याशिवाय पदार्थाची उत्पत्ती होत नाही. जितकी सामग्री असावं तर त्या पदार्थाची उत्पत्ती होणार. त्याला देश पाहिजे, काल पाहिजे, पदार्थ पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण स्वप्नामध्ये देश काल नाही, आणि त्याची देशकाला वाचून सामग्रीतून पदार्थ उत्पत्ती, तशीच जागृती आहे. हो, नाही लवकर कळणार मला. कोणाचे गणगोतून, कोणाची मायबाप, तर तुम्हाला हे कळलं तरच कळत. आत्मा तर जन्म रहित आहे, आणि हे तर भरपूर पण जागृती कुठं कळायला लागले? भ्रांती, कारण जग नाही ना. साधूंच्या विचाराने, वेदाच्या विचाराने जग नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म नाही नानास्य किंचन. श्रुती नाम वेद म्हणतो एकमेव अद्वितीय ब्रह्म नाही नानास्य किंचन. एक वस्तू ब्रह्माशिवाय दुसरी वस्तू नाहीच. नाही नाना नाही, एकमेव अद्वितीय ब्रह्म. मग एकमेव अद्वितीय ब्रह्म न कळल्यामुळे, म्हणजे अज्ञानामुळे, भ्रांतीमुळे ही जागृती दिसते. पण ती जागृत नाही साधूच्या दृष्टीने स्वप्न आहे. काय म्हणते माऊली? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिलं स्वप्न केलं जायला आहे. कोणाचे दोन, कोणाचे मायबाप. मृगजल होत, मृगजल म्हणजे मृगजल उन्हाळे झळे असं ना, ते ब्रह्मगिरीन निघाले का, समुद्रात मिसळले का? मग आता ह्याला उत्पत्ती नाच कुठे आहे? भ्रमाने वाटायला लागले. पण हे कुठं कळतंय? म्हणून तर अधिकारी प्रकरण पाहिजे. विवेक, वैराग्य, शम, षटक, मुमुक्षुत्व आणि त्याचे पुन्हा श्रवण म्हणून निध्याचे सगळे सांगू पाहिजे, आणि त्याचे महात्मा भेटला पाहिजे. मग हे गणित सुटत आहे. सांगून सुटत नाही. अभ्यासाद्वारे त्या अभ्यासाच्या शक्तीने वस्तू कळते. दोन्ही पदार्थ कळायला पाहिजे. अध्यास आहे ते बी कळलं पाहिजे, आणि अधिष्ठान आहे ते कळलं पाहिजे. अधिष्ठान नामरूप रहित
उत्पत्ती नाश रहित हे अधिष्ठान आहे चेतन, आणि हे भ्रमरूप आहे. आणि भ्रमरूप म्हणून नंतर अनिर्वचनीय उत्पत्ती मानायची लागते. जर उत्पत्ती नाही म्हणली तर संगती लागत नाही. पण उत्पत्ती सुद्धा अनिर्वचनीय युगपतच एकाच क्षणात पदार्थ आणि पदार्थ ज्ञान एकाच क्षणात आहे. ही फार मोठी भूमिका आहे. पण ऐकून जा. सांगू का तुम्हाला संकल्पची उत्पत्ती सांगा आणि त्याचं ज्ञान सांगा? नाही तरी म्हणा, नाही तर सांगा तरी. उत्पत्ती होती पण ती आविद्या कुठे करू देते? संकल्प आविद्याचं कार्य आहे का कुणाचं कार्य आहे? संकल्पाची उत्पत्ती सांगा. उत्पन्न झाल्याशिवाय आहे का? ठीक आहे. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? साक्षी. म्हणजे अविद्या साक्षी कळू देत नाही आणि उत्पन्न झालेला पदार्थ कळू देत नाही. आणि उत्पन्न तर होतं, दोन्ही होतात, ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी किंवा पदार्थाचं ज्ञान ही दोन्ही युगपत उत्पन्न होतात. मग त्याला तुम्हाला युगपत न कळल्यावर तुम्ही त्याला क्रम लावतात, तुम्ही त्याला देश लावतात, तुम्ही त्याचा काल लावतात, तुम्ही त्याला पदार्थात नेऊन टाकतात. काय नाही तर स्वप्न जसं आहे, स्वप्नातले पदार्थ, स्वप्नातलं ज्ञान आणि ज्ञाता ही एकदमच उत्पन्न होत आहे. हो, याला रामप्रभूचा विचार ऐकावा लागेल. रामप्रभूला वशिष्ठाने विचारलं, वशिष्ठाला रामप्रभूने, गुरुवारी हे भ्रांती ही काय आहे, जगत काय? आणि मला एका शब्दात उत्तर द्या. एका शब्दात उत्तर द्या म्हणलं वशिष्ठ गप बसले, काहीच बोलले नाही. प्रश्न कसा आहे? एका शब्दात उत्तर द्या. मग मी बोलल्यावर किती होतील? म्हणून गप बसल्यानंतर प्रभूने विचारलं, माझा प्रश्न चुकीचा आहे का तुम्हाला पसंत पडलं काय? रामा, प्रश्नाचं उत्तर मी तेव्हाच दिलं. तो प्रश्न विचारला तेव्हाच उत्तर दिला का? तो काय म्हणला? एका शब्दात. मग मी बोललो किती होईल? मग तुझा प्रश्नाचा ज्ञाता तूच आहे आणि तुझा प्रश्न तूच सोडव. आणि याचाच विचार दत्त महात्मा द्यायला आला तर त्याला मला दुःख झालं. गुरु काय म्हणले, हा माझा वर्षाचा मुलगा आहे, ब्रह्मवेत्याचा मुलगा आहे, जास्त हे करून, आणि तेच काल बोलले महाराज तुला म्हणले. म्हणले का नाही? तेच भूमिका आहे, शब्द वेगळे आहेत. आणि दत्त गुरु बोलले दाखवा बरं जागा दुःखाची. मग दुःखाची जागा शोधायला गेल्यावर है ना, मग तेच तुम्ही करावं, संकल्पाचा शोध करा. इकडे आहे ते सगळा अनुभव. शास्त्राच्या प्रक्रिया बसेल तुझ्या डोक्यात. आनंदाची गोष्ट आहे, बसणं गरजेचंच आहे. त्याच्यामध्ये स्वतःचा फायदा होईल, एखाद्या वेळेस निष्ठावंताचा फायदा होईल. एखाद्या वेळेस आपल्याला लोकांकरता करायचं नाही. सेवा आपलं साधूंचं घर काय, साधू कशात समाधान आहेत आणि ते समाधान येतं. मग प्रभू लक्षात आलं, एक शब्द म्हणजे तसं तुझा तू कारण पाण्यावर ते लाट पाण्यावर जिरत असते का दुसरीकडे जिरते. मग त्याचा संकल्प तुझ्या जवळच मावळतो का नाही? आमच्या जवळ मावळतं. आणि ते थोडं सांगतो जरा अलीकडे गुरुजीने सांगावं. ज्याचं स्वप्न त्याचं उठलं त्याचं वाटतं का आमचं स्वप्न तू उठलं मावळतं. आता त्याला पुढे याच्या पुढं ज्याचं सुख दुःख त्या साक्षी ज्ञानाने कळून मावळतंय का आमच्या साक्षी आम्हाला कळेल तुझं सुख दुःख. ज्याचं सुख दुःख त्याला त्याच्या विचारात मावळतंय, नाही दुसरीकडे. मग तुमच्या सुख दुःखाला मावळायला कारण
बरं ते मावळतं कुठं? नाही तर निश्चय होतो. हो, विचाराने, वेदांताच्या विचाराने, साधूंच्या विचाराने जिथं तिथं मावळतो. तो तुमचं स्वप्न कुठं मावळं? तुमच्या ठिकाणीच का नाही? आणि याचा जर पुढे थोडा विचार केला तर आमच्या ठिकाणी मावळलं ते नाही तर निश्चय झाला. ते असावं मग ते मावळावं, ते उत्पन्न व्हावं. पण नाही तर निश्चय होण्यामध्ये उत्पन्न झालेला पदार्थच नाही तर निश्चय होतो का? ज्याचे भ्रमरूप उत्पत्ती मांडली त्याचा अभाव निश्चय होतो. आणि सत्य जर उत्पत्ती मांडली मग त्याचा काहीतरी अभाव काहीतरी होतो, पण खरं नाही झालं. म्हणून तुझा प्रश्न जो आहे तो बरोबर नाही. चला, हे थोडा विस्तार केल्यावर कमी कळले कथा. मग ज्याचं सुख दुःख त्यालाच करून आला. मग ज्याचा अज्ञान त्याच जवळ कोणाला स्थूल दृष्टीनं. नंतर अज्ञान एकच आणि जीव एकच. जीवना नाहीच. वेगळी गोष्ट आहे. येईल पुढे कळून येईल ते. आज नाही कळत, आज कळलं तरी आम्हाला आनंदच आहे. एकच जीव आहे. गंमत बघ आता थोडं तुझ्या दृष्टी आम्ही कसे दृश्य. मग दृष्ट एक आणि दृश्य एकच एक नाही. नाणं आहेत का? मग नाण्यात आता भ्रम आहे का नाणं आहेत? आता आमचे ग तुमच्या समोर दृश्य का दृष्टा? मग प्रत्येकाच्या दृष्टीने दृश्य एक दृष्टा एकच आहे का नाही? दृश्य बी एकच आहे का नाही? मग नाण्याचं वाटतं हेच नाव भ्रम. दीर्घकाळ वाटतं याचं नाव भ्रम आहे. पदार्थ वाटतं याचं नाव भ्रम आहे. जसं स्वप्न कशी आहे, स्वप्नापेक्षा कनिष्ठ आहे. म्हणून हे अभंग पाठ करावा. यशाचे आलिया ओळंगा सांग धरून नाही तरी संसार जाईल. कुणाचे गंगोत कुणाचे मायबाप मृग जगलो जाईल. ज्ञानदेव म्हणजे पाहता पाहिले स्वप्न केले जाईल. हे अभ्यासकाचा अभंग आहे. आणि हे व्यतिरिक्त चिंतन. आता अन्वयाचं चिंतन तुझं स्वरूप अनुभवाचा अभंग. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण नाही रूप वर्ण गुण देते. तो हारे शिराहारी पाहायला डोळे भरे पाहता पाणी जरी सारे नाही. अन्वयचा म्हणजे स्वरूप चिंतनाचा. ज्ञानदेव म्हणजे ज्योतीची निर्ज्योती तेही मूर्ती उभी विटेवर. असा देव पाहायचा. साधक असा देव पाहतात त्याला. विटेवरचा उभा देव आहे ना असा. म्हणजे तुझं स्वरूप आहे ते. मग तो हा विठ्ठल तो हा कुठं कळतंय? माऊली म्हणते ना ज्ञानदेव म्हणजे ज्योतीची निर्ज्योती. जीव बुद्धिज्योत आणि त्या ज्योतीची निर्ज्योती साक्षी चेतन किंवा ब्रह्मचेतन. मग ब्रह्मचेतन सगळं आहे का नाही? मग तो हारे श्रीहारी पाहता पाणी दुरी म्हणजे त्रिपुटी घेत पाहिला. पाहता नाही, पाहणार नाही, पाहण्याची वस्तू नाही. ज्योतीची निर्ज्योती ते आणि साधकाला जीवनमुक्त पुरुष असे पाहतात. असं चला असं मी लांब का आलो की जनजनक भाव उत्पन्न नाश हे भाव हे अधिकारी झाल्यावर कळते. नाही तर तोपर्यंत अधिकारी जोपर्यंत नाही तोपर्यंत सगळं डोक्यावर आहे. कार्यकारण भाव, जन्यजनक भाव, स्मारक भाव हे सगळं जोपर्यंत अधिष्ठान आणि जोपर्यंत जगत निर्वचनी आहे असं कळत तो पण हे येणार. ज्ञान सांगता येत असतं, ज्ञान कळतही असतं, पण तेवढेच भागत नाही. सांग तुला कळे पोरी न सुटे गाठी. तो कोरा होता हे कळतं रे पण गाठ सुटत नाही.
कळेपर्यंत सुटे गाठी, झाले पोटी कुपथ्य. कुपथ्य म्हणजे काय? विषय कळतो, देहबुद्धी जात नाही, ही कुपथ्य आहे. देह मी म्हणणं गाठ आहे आणि त्याचा व्यवहार होणं कुपथ्य आहे. असं आता ते व्यवहार झाला, पण ते व्यवहाराचा अभिमान नाही घेतला तर ठीक आहे, पण त्या व्यवहाराचा अभिमान घेतो म्हणून कुपथ्य. कुठे पण लक्ष येते, जर सांगता बी येईल पण कुपथ्याचा व्यवहार आढळतो. चला, म्हणून कसं करतं सांगतो हे एवढा विस्तार मी. सामग्री विना उपजे हा बस. मग सामग्री नसताना उत्पन्न होते, मग आई बाप आहेत का? हा कुठं विषय. तर असं तेच उत्तर द्यावं आपण. ह्या दृष्टीनं नाहीत, पण व्यावहारिक दृष्टीने मांडावं लागतं. आणि व्यावहारिक दृष्टीनं विधीनं जसं सांगितलं तसं वागावं लागतंय आणि मनात हे ठेवावं लागतं. म्हणूनच आपण अधिष्ठान चेतनरूप सर्व निश्चय करायचा आणि व्यवहारचा जागेवर करायचा. आणि तो व्यवहार जागेवर सत्य म्हणून नाही करायचा. त्याला गुरुजी सांगा एक गोष्ट, फोटो आहेत, फोटोत सत्व नाही, पण फोटो जिथं तिथे लावावं लागतील का नाही. उलटे लावण्यापेक्षा सवस्य लावायचे. तसं प्रपंच उलटं म्हणत नाही, सवसाच करायचा, पण चित्र म्हणून. वेगळ्याची भावने आवरेज सावली ही कक्षा याची, आणि तेच कक्षा तुकोबारांनी सांगितले. मंगळदायी करते कुमार काय खरतेश्वरी, एक ब्राह्मणाची मुलगी एक मुसलमानाची मुलगी, ही इनी झाल्या. हे शब्द ऐकले, खापर जाऊन खेळीचे लेकरे काय त्या व्यवहार लावाने. आता शंभू काठीचं घोडं करून झ्या जाऊन बोलते. मग त्याला भ्रम वाटतो का ते घोडं आहे का? तसं विचारवंत साधकाला हे नाही, पाहता क्षणी नाही. त्याला घोडा आहे का तुम्हाला घोडा आहे? मग अज्ञानाला जग आहे का ज्ञानाला जग आहे? नाही म्हणता येणार नाही, ते पुढे भूमिका प्राप्त होईल तो विषय. मग गणित कसं आहे? तुमच्या खिशात पैसे नसते रे, पण गणित तर सोडून द्या ना. गणित सोडवलं तुमच्या पदरात पैसे येणारच आहे. जिथं गणित सुटत नाही तिथं पैसा कोण देईल? चुकल्या कामाचं मागवतो मुशारा, लाज फजी खोरा नाही. मग चुकवरा रे चुकलेला पैसा कसा मागतो तो? म्हणजे माझं समाधान करा, माझा उद्धार करा हे मागणं. ती चुकवरा होती. एवढे देव वेडा नाही, साधं वेडे नाही. चुकल्या कामाचं मागवतो मुशारा, लाज फजी खोरा नाही. लाज वाटत नाही तुला काम न करता? तसं तुम्ही अभ्यास करत नाही, देव मला भेटला पाहिजे. कोण मूर्ख आहे आता? आधी अभ्यास होऊन पाहे तरी नव्हे कोप. अर्जुन म्हणलं जेव्हा काय हे म्हणले ठीक आहे, पण मी सांगते अभ्यास कर. जर नाही लाभ झाला तर आम्हाला काय करायचं कर, आम्हाला काय शासन द्यायचं ते दे. मग रागव. आम्ही सांगितल्या परी जर तो अभ्यास केला, जर ते समाधान नाही झालं तर आमच्यावर रागव, माझी नुकसान केली म्हणून. हे भगवद्गीतेला आहे. पण गुरुजींनी सांगावं, गुरुजींनी असं सांगावं, अरे जर नाही उद्धार झाला तर आमच्यावर रागव. बस तो कसा उद्धार होत नाही बघतो. त्यांनीच म्हणावं, त्यांनी सांगावं. आम्ही ऐकलेलं बोलून दाखवावं. अधिकारशाही कोणतं होतं? नाही तर उतुकोराचं नाताचं भाषण आहे. वांजी नव्हती लेकरून काय करावं बसतो. अरे याच्यात शेतकऱ्यांचं त्याला वांज म्हणजे अनाधिकारी. महात्मा भेटलं तर काय करी त्याला? तो का म्हणायची ज्याची बुद्धी जडून त्याहून दगड बरं जेव्हा. का बरं? सांगतेलं ऐकतो पुन्हा विश्वास करतो, दगड एक फुटलं जोडत नाही. मग त्याहून दगड मी कसं काय सांगायला लागलो मी? साधू ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निर्ज्योती तेही उभी मूर्ती विटेवर, अशी देव महात्मे साधक पाहतात. आपण भावनेने पाहतो, ठीक आहे. नसल्यापेक्षा
घरात बसल्यापेक्षा पंढरीला जाणं चांगली गोष्ट आहे, पण तेवढ्याच भागत नाही. तसं सामग्री विना तिथे यायचं पुन्हा. गाडो किती जरी फिरलं गुरुजींनी सांगा, संध्याकाळच्या कुंभारच्या ह्याच्यापासून येते आळ्यापासून. हे गुरुंचे आमच्या दर्शन सोपे. गाडो दिवसभर फिरेल, पण कुंभार बरोबर त्या जागेवर आमच्या संध्याकाळी. तसं हे मन गाडो आहे, पण स्वरूपाकडे यावं लागतं कधी ना कधी, देवाकडेच यावं लागतं कधी ना कधी. आता जरी वाटत असं नाही, तिथंच यावं लागेल. पक्षी किती जरी उडाला, कुठून उडाला? पृथ्वीहून. पुन्हा कुठे उतरतो? तसं मन ज्ञानाच्या संबंधाने जगत फिरते, पुन्हा ज्ञानाजवळ येते. फक्त एवढं ज्ञानी आत्म्याला कळतंय आणि अज्ञानाला कळत नाही. याच्यावर गुरुचं एक दृष्टांत सांगतो, विषयाकडे येतो. पैठण कीर्तन केलं आणि कीर्तनामध्ये गुरुजी म्हणले, गडे हो, तुमचं घोडं तुम्हाला पाडतं कळत नाही, माझं घोडं मला पाडतंय की कळतंय, एवढाच फरक आहे. मी पडतो, घोडं मला पडतं, फक्त कळतंय. का? त्यांनी सांगा गुरुजींनी. जात कोण टळली म्हणे माझी. त्या महात्म्याला काही नसतं, पण आम्हाला जोडी असते चारण्याला. ज्यावेळेस माणूस अंगावर घेतो त्यावेळेस तुम्हाला मूर्ख म्हणून घेतो, तुम्हाला मूर्ख म्हणता येत नाही. तसं झालं गुरुजी. आणि मग गुरुजी म्हणजे हे का माझ्यात कोण टळलं ते, माझ्या स्वप्नात देव यावा, गुरु यावा, कमी चेतन असं वाटावा. माझं स्वप्न म्हणतील दांडीची ती म्हणजे, पण मी त्याला जाणतो, पण पाडलंच नाही घोड्याने मला. आणि तुम्हाला घोडं पाडतं कळतच नाही. मन तुम्हाला फसवतं, कुठे कळतंय? मला मन फसवते कळतं, एवढाच फरक आहे. पण मी फसतो तो, गुरु कुठे फसवत असतील का? पण आपल्याकरता किती सांगावं त्यांनी. मनासारखा शत्रू नाही आणि मनासारखा मित्र नाही. गुरुने सांगावं, दुश्मन चिंतित नाही, शाना दुश्मन चिंतित नाही, ते मन चिंतित आहे. शाना जो विचारवंत शत्रू तो धोक्यात कधी मारित नाही, सावध करून मारतो त्याला. हे शाना शत्रू. आणि कशाला बाकीचं बोलत बसू, इतकं मग विस्तार का सांगितला? कशावर सांगितलं विस्तार? सामग्री. मग शास्त्र म्हणते सामग्री नाही तुम्हाला जगाला, आणि तुम्हाला सगळी सामग्री वाटते का नाही? आई वाटते, बाप वाटतो, भाऊ वाटतो, गणगोत वाटतो, माझा जन्म झालेला वाटतो, मी स्त्री वाटतो, मी पुरुष वाटतो. तुका बरं आहे तर तुम्हाला देवचे बरे, देवच बरे, तुका म्हणे खरे तुम्ही हे तुका बरं आहे तर म्हण ना तुम्हाला तुका बरं काय म्हणते? हा, तुका बरं आहे तुम्हाला काय म्हणते? ते बी बरा देव, देवचे बरे, देवचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही हे तुका बरं आहे तुम्हाला म्हणतात. तुमचं त्याची उलट आहे का नाही? कोणाचं? आमच्यासारखं सांगणारच. एखादा महात्मा गुरुजी सारखा, आबासारखा सोडून जर दिलं ना, याच कक्षात आहेत. हे दोन महात्मे माझ्या आवडीचे किंवा माझे उपाशी दैवत आहे. दुसऱ्याला काय नाव ठेवायला काय गरज आहे? माझे दोन पुरुष आई बापापेक्षा श्रेष्ठ. आई बाप जन्म देतात, पण ह्यांनी जन्मातून मुक्त केले. येवाकडे जायचे त्यांनी बंधन केले. मग खरे आई बाप ते आहेत. तुम्ही संत माय बाप करा पाहून काय होते तू काय मी असं गंमत आहे. तुम्ही सांभाळलेली संती बहीण निसेली खंती. काय खंती निसेल? सामग्री नाही एवढं कळून दिलं, आणखी काय खंत करायचे? तशाच तरी बाळ हे विस्तार केला कळल्या कसा सिद्धांताला धरायचं असतं. पक्षी किती जर परसून उडालं तर परसूनच होत असतो. तसं मुद्दा लक्षात ठेवायचा, त्याच्यावर विस्तार करायचा प्रसंग प्राप्त. आता एवढा विस्तार मी करून तुला, पण काय करा आपलं पेरणं राहत नाही. इतकं सांगत तुला गरज नाही, हे मांडणं जर असलं पण पेरणं आठवण येतात.
हे नुसतं बोलून नाही दाखवलं, अंतःकरणाचं सगळं ठासून भरले गुरुजींनी. शरीर सोडताना सुद्धा शरीराचा द्रष्टा आहे. आता द्रष्टा होतील रे, शरीर सुद्धा वेळी द्रष्टा कळावं. साधू मरणे शूर रणे, साधूचं साधूपणा मरण्याच्या वेळेस आहे आणि शूराचा शूरपणा रणभूमीवर जाऊन ना, घरात बसून नाही जमत असं आहे. आणि एवढं मोठी व्यथा होती, सगळे जगाने हात टेकले होते, पण माझे गुरु समर्थ नाही. काय वाटू दिलं, एवढा आजार होता कुणाला. ज्याला कळतं त्याला नाही, ज्याला होतं त्याला कळत नाही, ज्याला होतं त्याला कळत नाही, आणि ज्याला कळतं त्याला होत नाही. साक्षीला रोग आहे का, आणि ज्याला रोग त्याला कळतंय का, येत ना आजार होते मी. आणखीन काय नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही. म्हणून सामग्री वाचून पदार्थ कसा असतो, आजार होते मी. मग तसं जहाजिक जगत कसं आहे, आजार होते मी. म्हणून स्वप्नाने जागृत कशी ठरली, सारखीच. चला जरा विस्तार झाला. और स्वप्न के हस्ती आदिकन की उत्पत्ति के योग्य देशकाल है नहीं, बहुत काल में और बहुत देश में उपजने योग्य हस्ती आदि क्षण मात्र काल में सूक्ष्म कंठ देश में उपजे है, ते मिथ्या है. हो, इथं नव्हती नाडी कंठात ठिकाणी, त्याचे सूक्ष्म शास्त्रकांनी सांगितले केस घ्यावा, असं उभे 1000 तुकडे करावे, आणि तेवढी सूक्ष्म नाडी. आणि एवढ्या सूक्ष्म नाडी देशामध्ये एवढा हात तीन परत कसं जन्म, सामग्री वाचून विषय ते तसं देश काला वाचून. हां, हे पोरमांस पवित्र करता लय बोलते बरं का, पण पवित्रच आहे. पोरमांसाचं म्हणजे तपाचं सामर्थ्य, नामचिंतनाचं सामर्थ्य, भक्तीचं सामर्थ्य, त्याला पोरमांस म्हणा. आणि ह्याचं एकच फळ आहे, अंतःकरण शुद्ध होणं आणि अंतःकरण स्थिर होणं. पण ज्ञानाशिवाय अनुभव नाहीच. ज्ञानाशिवाय समाधान नाही. म्हणून वाचून जाणीव नाही. चला म्हणून सामग्रीचा अभाव. यद्यपि स्वप्न अवस्था में काल देश भी अधिक प्रतीत होवे है, तथापि अन्य पदार्थन की न्यायी स्वप्न में अधिक काल और अधिक देश भी अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होवे है. पोरगी भीती अगोदर आणि तीच येते, तिथं फळ ठेवलं होतं मी. काय म्हणते का. यद्यपि स्वप्न अवस्था में काल देश भी अधिक प्रतीत होवे है, तथापि अन्य पदार्थन की न्यायी स्वप्न में अधिक काल और अधिक देश भी अनिर्वचनीय प्रातिभाषिक उत्पन्न होवे है. जसा हत्ती उत्पन्न झाला परत तसंच त्या देशकाल सुद्धा उत्पन्नच मानला पाहिजे. पण देशकालाची उत्पत्ती आहे ना, कारण अगोदर देशकाल नंतर हत्ती तसं नाही, हे सगळं युगपतच आहे. तसं जहाजिक जगत सगळं युगपतच आहे. एकच क्षणात, युगपत या शब्दाचा अर्थ एका क्षणामध्ये अल्पकालामध्ये पदार्थ एकदम दोन्ही उत्पन्न होतात. याला अनुभव जर करायचा, संकल्पाचं ज्ञान सांगा एकदाच आहे ना, वेळ आहे का त्याला. आता याच्या पुढे चला, शब्द ज्ञान सांगा, शब्द ज्ञान सांगा. एकाच वेळेस शब्द निघून आणि वरचेला कळलं, आणि वरचेला कळलं तर ज्या ज्ञान कळतं ते तुझं ज्ञान आहे. चला म्हणून देशकालाची उत्पत्ती मानली पाहिजे. काहे ते विषय विना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, विषय विना प्रत्यक्ष ज्ञान होवे नहीं, और स्वप्न में अधिक देश काल का ज्ञान होवे है. विषय असल्याशिवाय ज्ञान होत नाही. विषय शब्दाचा अर्थ 5 विषय, मग शब्द स्पर्श रूप रस. आता नदी, हत्ती, पर्वत हे रूपवान पदार्थ दाखवले.
पण ह्याची सुद्धा उत्पत्ती होती. त्याला अल्पकारक का होईना म्हणून उत्पन्न झालेला पदार्थ अनिर्वचनीय प्रातिभाषिक आहे आणि त्या ज्ञानाचा विषय एकाच वेळेस उत्पन्न होतो. तसं जग आणि जगाचं ज्ञान एकाच वेळेस होतं. म्हणून थोडस सूक्ष्म विषय कवी नारायण मच्छिंद्रनाथ नाथन लिहिलेला भागवतात. विधेय राजा जनक त्याला विचारलं राजाने मच्छिंद्रनाथाला कवी नारायणाला म्हणजे माया नाथ महाराज मच्छिंद्रनाथ म्हणजे तुझं बोलणंच गेलं वाया. वाचलेलं सांगा बरं का. माया तर तुझं बोलणंच गेलं वाया. म्हणजे कसं जे नाही ते काय विचारतो. आहे ते विचाराचा विषय नाही ते विषय सिद्धच नाही कशाला विचारतो हे. पण ते विधेय राजा जनक आणि मच्छिंद्रनाथ हे दोघं आहे मजेचे. चला पण ते तुमच्या जवळ आलेत. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे त्याच रूपाने तुमच्या जवळ आलेत. एवढा मोठा विषय पण लहान मुलं म्हणून गुरुजी म्हणायचे शेंबडे मुकडे काटते आणि शेंबडे मुकडे काटते मुक्त होती पण शास्त्री पंडित होत नाहीत. कारण तुम्ही भाविक शुद्ध चित्ताचे असतात ना त्याच्यामुळे तुम्ही तत्वनिष्ठ होतात. आणि शास्त्री पंडित त्याला दर्शन त्याला शास्त्रकारण आहे का लक्षात पडली. सगळ्या पदार्थात फिरते का नाही चव सांगते का तसं हे असते. तुमच्यासारखं भाविक असताना नाही माझे गुरु सांगितले तेच खरं आहे मला बघ काही कळत नाही. चल म्हणून सामग्री वाचून कसं आहे मिथ्या. मिथ्या. सामग्री म्हणजे कारण. व्यावहारिक देशकाल न्यून हे याते प्रातिभाषिक उत्पन्न होवे हे. व्यावहारिक देशकाल तिथं कमी आहेत हिता नामक नाडी सांगितले म्हणून ते सांगायचे. ते बी योगशास्त्रामध्ये आलेले विषय. तर तेवढे हित नामक नाडी सूक्ष्म असणारी केसाच्या हजारो पटीने सूक्ष्म असणारी त्याच्यामध्ये एवढे पदार्थ उत्पन्न होतात त्याचं ज्ञान उत्पन्न होतं म्हणून ते अनिर्वचनीय आहे. अल्पदेश कालामध्ये उत्पन्न होणारे पदार्थ अनिर्वचनीय. अल्पदेश कालामध्ये पदार्थ उत्पन्न होणारे अनिर्वचनीय म्हणजे आयुष्यातच कार्य. चला परंतु स्वप्न अवस्था में उपजे जो प्रातिभाषिक देशकाल है स्वप्न अवस्था के हस्ती आदि कण के कारण नहीं. काहे ते कारण होवे सो पहली उपजे है और कार्य पीछे उपजे है. हे सुसंग कहना कुतर कहना ते तार्किक आहे फार मोठा चिंतनीय आहे. पण स्वप्न के देशकाल और हस्ती आदि एक ही समय होवे है याते तिनका कार्य कारण भाव बने नहीं. है का नाही. स्वप्नात पदार्थ हाती जिथं उभा राहिला तो देश पण त्या देशाचे नाम ते जिथं हाती उभा राहिला तो देश आणि तो हाती एकदमच उत्पन्न होतो ना म्हणून हिचं कार्य कारण भाव कसा होईल. त्याचं उत्तर बघू. और व्यावहारिक देशकाल न्यून है हस्ती आदिकन के योग्य नहीं याते देशकाल रूप सामग्री बिना उपजे है याते स्वप्न के पदार्थ मिथ्या है. म्हणजे सामग्री वाचून जो पदार्थ उत्पन्न होतो तो मिथ्या आहे. ज्याला सामग्री लागते तो पदार्थ सत्य होईल पण याला सामग्रीच नाही ना. एक सांगू एक नाथन लिहिले. एक म्हणते वसुदेवाचा एक म्हणते नंदाचा ठावच नाही बापाचा असा आधी होती कृष्ण. वसुदेवाचा बोलावा नाही नंदाचा म्हणलं तर नाही आणि नाही असं नाही. असा तो देव आहे. देव मायाचा बी नाही देव भक्ताचा नाही देव ज्ञान आहे. देव कसा ज्ञान आहे. याच्या पुढे सांगतो देव प्रमाणाचा विशेष नाही. जिथं प्रमाण येईल तिथं कार्यकारण भाव असतो. जिथं प्रमाणच नाही ते स्वयंसिद्ध असतं. और भी मत
और भी मत से आदि लेके हस्ती आदिकन की सामग्री स्वप्न में नहीं है ना आणखीन दुसऱ्या शास्त्रकाराच्या सह स्वप्नामध्ये हत्ती दिकाची काही सामग्री नाही. यद्यपि स्वप्न में प्राणी पदार्थन के माता पिता भी प्रतीत होवे है, तथापि स्वप्न के माता पिता पुत्र की उत्पत्ति के कारण नहीं. काहे ते माता पिता और पुत्र एक क्षण में साथ उपजे है, याते तिनका कार्यकारण भाव नाही. हे कळायला सांगूच का? हे कळायला ज्याच्यावर गुरुकृपा, ज्याच्यावर ईश्वर कृपा त्याला कळते अनुभवाने. आपण भावनेने चिंतन करतो तो प्रश्न वेगळा, पण नामदेवरायासारखं गुरुकृपा झालेले विश्वाख्याचे पांडुरंगाची ईश्वराची कृपा झाली नामदेवराय आपल्या करता ते मुक्तच होते. गुरुने सांगून नामदेवराय मुक्त होते, उद्धवत अवतार. परंतु आपल्या करता देव बोलला तरी भागत नाही हे दाखवलं. देवावर कर्मच होतं पण त्याच्या वाटून भागले यांचा. पण ज्याच्यावर ईश्वर कृपा गुरुकृपा झाली त्यालाच शिकवते. अनुभव नाही बरं का, शब्दाने कळेल कोणाला पण अनुभव नाही कळेल. कारण अनुभवाला शक्ती देणार हीच ईश्वर आणि गुरु. आणि त्या कृपेची शक्ती अंतःकरण पवित्र असेल तिथे राहते. त्याला गुरुने सांगा आईच्या पाण्यात शक्ती आहे, आईच्या पाण्यामध्ये शक्ती आहे, आईची कृपा आहे. पण बाळकाला ते दूधच पचत नाही. आणि ज्याने दूध पचवलं ते पोर गुटगुटीच असतं. तसं जे का अंतःकरण द्यायचं पवित्र ज्याने सांगितलेल्या विषयात तात्वरती थांबती त्याला हे का सामग्री वाचून पदार्थ म्हणणं काय शक्य आहे का? आहे पण खरं सामग्री नाही झालं. याच्या पुढे सांगूच का? अविद्या सौमुखी सांगत आहे मी विद्यमानच नाही. अविद्या स्वतः सांगते मी खरे नाही. का? विचाराने सिद्धच होत नाही ते काय खरं असते का? जे विचाराने सिद्ध होईल ते खरं. आता इकडे ब्रह्म बी विचाराचा विषय नाही आणि जगही विचाराने सिद्ध होत नाही. म्हणून जग अनिर्वचनीय प्रतीचे मात्र आहे, प्रतिभाषिक आहे, साक्षी भाष्य आहे. म्हणजे साक्षीकडून ते कळलं जातं. किंवा याच्यापेक्षा थोडं खाली येऊ आपण. साक्षीच्या संबंधाने सात्विक वृत्ती मी साक्षी म्हणते आणि जग मिथ्या म्हणते. कारण व्यवहार होतो ना. मग साक्षी मी झालो हो. मग त्रिगुणाचा व्यवहार चालला का नाही? चला हिडिंग आलं नाही आणखी. ज्या निद्रा सहित अविद्या से स्वप्न के पदार्थ उपजे है, सो अविद्या तीन पदार्थांविषयी मातापना पितापना और पुत्रपना उपजावे है. हे सगळे भाव कोण उत्पन्न करते? अविद्या. पितृभाव, पुत्रभाव, माताभाव हे अविद्याचे भाव निर्माण करते है ना. काय चालेल मस्त विषय आला पण लय गोड विषय आला पण. चला आता आई बाप भाव अविद्या निर्माण केला का कोणी? वाटू देते का? हा सगळं अविद्याचं जर कार्य बनलं तर वाटू देते का कुणाला? तुमच्या कथा नाही रे. आपण मेलेले ढेकणे उंदरायचे नाही. गुरु का बच्चा नामदेव कच्चा रे कच्चा. देवाला बोलणाऱ्याला साधून कच्चा ठरवलं. मग मी कच्चा असं वाटत देते का विद्या? एक दोन ग्रंथ वाचले म्हणजे कळत असते का? त्याला कळायला आईचं दूध प्यावं लागतं. तसं होत. तरी
त्याला सद्गुरूचीच कृपा लागते आणि ईश्वर कृपा लागते. खरे सगळी जोडी. लक्ष येतं का रे विषय? काहीतरी बोलबोल आहे हा विषय लक्ष येतो ना पण. चला पुत्र व्हा पित्र व्हा माता व्हा कोण निर्माण करते? अविद्या. आणि माता पिता पुत्र कोण आहे? अविद्याच आहे का नाही? आपणच जो भागी. चला इस रीति से स्वप्न के पदार्थन की उत्पत्ति में और कोई सामग्री नहीं, किंतु अविद्या ही निद्रारूप दोष सहित कारण है. मग स्वप्नातल्या पदार्थाला कोण कारण आहे? अविद्या. आणि कोणता दोष आहे? निद्रा. निद्रा झोपच की. मग झोपलेल्या माणसाला स्वप्न पडतं का जागृत असलेला? झोपले. मग तुम्ही कुठे झोपलात? स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूपाच्या ठिकाणी. असं कळलं ना. साधू जिथं जागे तिथे जीव झोपले, जिथं जीव झोपले तिथे साधू जागेत. तुमच्या स्वरूपाविषयी अज्ञान आहे म्हणजे अज्ञान रूपी झोपेत तुम्ही झोपलात आणि अज्ञान रूपी झोपले त्याला हे सगळं जग दिसते आणि त्याला ब्रह्मानुभवाला हरीच्या दासा हरी जाई दिशा. मग ह्याला कुठे जग? हरीच्या दासा सगळं देवच आहे. अनंत रूपी अनंत विषय देखील मिळाचे. अरे अनंत रूपाने ते चेतन तूच आहेस ना. तुका म्हणे जे जे भेटेल ते वाटे मिळायचे त्यानेच म्हणावं. आपलं तोपलं जातच नाही. आपलं तोपलं ती अविद्या सांगते. अविद्या बनलेली असते. अविद्या कळू देत नाही. आता काही दृष्टांत दिले शास्त्रकारांनी पण ते म्हणते असं कुठं असतं का शास्त्रात म्हणून आम्ही सांगत नाहीत. कारण व्यवहार शब्द तिथं आल्यावर एखाद्या वेळेस समज चुकीचं होतं म्हणून सांगून लागतं. सांगायला हरकत पण साधक पाहिजे. जो दोष सहित अविद्या से जन्य होवे सो शुक्ति रजत की न्यायी मिथ्या होवे हे. अविद्या निवृत्त झाली, दोष टाकला, झोप टाकली की शुक्ती रज्जू सर्व प्रवण शुक्तीच आहे, रज्जूच आहे. तसं देवच आहे. जनन होय पण अज्ञान निघालं पाहिजे. स्वच्छ स्वरूपाची ओळख झाली पाहिजे. स्वच्छ स्वरूपाची जोपर्यंत ओळख नाही तोपर्यंत अज्ञान रूपी झोप आहे आणि अज्ञान रूपी झोपीमुळे विश्वरूपी स्वप्न आहे. आणि विश्व म्हणजे हे सगळे स्वप्न झालं. याते स्वप्न के पदार्थ सत्य नाही मिथ्या आहे. म्हणून याचे नाम म्हणून स्वप्नातले पदार्थ अविद्येचं कार्य असल्यामुळे युगपत उत्पन्न होतात. म्हणून अल्पदेश कार्य उत्पन्न होतात. मुळे अल्पदेश ही सामग्री नसल्यामुळे हे सगळं स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत, अनिर्वचनीय नाहीत. तसंच देहाधिक जगत त्याच कक्षात आहे हे सांगणार आहेत पुढं. बस विषय. बरं आहे काही हेडिंग आलं का? मग घे तेवढा विषय. तिनका उपादान कारण अंतकरण हे अथवा साक्षात अविद्या ही तिनका उपादान कारण हे. आता ते स्थूल दृष्टीने दोन मत आलेत ना. एक अंतकरण उपादान कारण हे स्वप्नाच्या पदार्थाला किंवा एक अविद्या उपादान कारण आहे. पण खरे श्रोत्याला कळण्याकरता स्थूल श्रोत्याला अंतकरण उपाधी सांगावं लागते. सूक्ष्म श्रोता असला, विचारवंत असला, गुरुकृपा प्राप्त झालेला असेल, ईश्वर कृपा प्राप्त झालेला असेल तर अविद्या सांगायची. कारण अंतकरण अविद्यात काही फरकच नाही. पण अंतकरण जरा कळतं लोकांना, ते बी विचारवंताला. पहले पक्ष में साक्षी चेतन स्वप्न का अधिष्ठान है म्हणजे अंतकरण उपादान और दूसरे पक्ष में ब्रह्मचेतन स्वप्न का अधिष्ठान. ज्याने अविद्या कारण मानली त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे. अंतकरण ज्यांनी उपादान कारण म्हणलं त्याचं अधिष्ठान साक्ष आहे. पण दोन्ही अनुभवाला साथ करतो. पण साक्ष नंतर अभ्यासाने पुढे जाईल आणि ब्रह्म नंतर एकदम सिद्धांत आहे. इस रीति से अंतकरण का अथवा अविद्या का परिणाम और चेतन का विवर्त स्वप्न है. अशा रीतीनं
अविद्याचा परिणाम आणि चैतन्याचं अर्थ म्हणजे वेगळं हे स्वप्न आहे. कुंडली श्रीनाथ स्वामी महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पाऊण तास झाला झालं किती कसं असं काय करत दुसरं.